महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. बीड जिल्ह्याच्या माजलगाव नगरीतील शिक्षण क्षेत्रामधील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून गणेश राठोड सर यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या नेत्रदीपक कार्याची नोंद घेऊन त्यांना रोटरी क्लब ऑफ माजलगावने मानाचा पुरस्कार घोषित केलेला आहे. आदर्श शिक्षक म्हणून राठोड सरांचे यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या आजवर अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. डॉक्टर, इंजिनियर, पोलीस आणि पोलीस अधिकारी झालेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून शाळेमध्ये अधिकचे तास घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. यामुळे अवघड असणारे विषय विद्यार्थ्यांना सोपे वाटतात. राठोड सर हे देखील अवघड गणित विद्यार्थ्यांना सोपं करून शिकवतात. यामुळे विद्यार्थी गणितामध्ये देखील खूप हुशार झालेले आहेत. शिक्षकांचे माजी आमदार आदरणीय DK देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेऊन त्यांचा हा सन्मान होत आहे. याचे सर्व श्रेय राठोड सर यांनी DK देशमुख साहेब तसेच सर्व संचालक मंडळ, सहकारी बंधू आणि शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांना दिलेले आहे. त्यांच्या आईची त्यांना खूप आठवण आहे. मुलाखतीमध्ये आईच्या आठवणीमध्ये अक्षरशः सरांना रडू आवरता आलेले नाही. म्हणून अशा या नामवंत, कीर्तिवंत आणि यशवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. माझं नाव राठोड गणेश राधाकिशन, MSc BEd मॅथमॅटिक्स, नवविकास मंडळ संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय माजलगाव समता कॉलनी या ठिकाणी गेल्या 29 वर्षापासून मी गणित विषयाचं अध्यापन करत आहे. ही नवविकास मंडळ शिक्षण संस्था आमचे प्रेरणास्थान माजी शिक्षक आमदार आदरणीय श्री DK देशमुख साहेब यांची आहे. या संस्थेमध्ये काम करण्याची संधी आदरणीय साहेबामुळं मला मिळालेली आहे. आणि मी काम करत असलेलं सगळं हे जे 29 वर्षाचा प्रवास आहे, आमचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री साळेगावकर सर यांच्या माध्यमातून माजलगाव शहरातील रोटरी क्लब ऑफ सिटी माजलगाव सिटी यांच्यापर्यंत साळेगावकर सरांनी संस्थेच्या माध्यमातून पोहोचवली. आणि दरवर्षी रोटरी क्लबच्या वतीनं वेगवेगळ्या शिक्षकांना, वेगवेगळ्या कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान केला जातो. रोटरी क्लब ऑफ इंडिया माजलगाव यांनी माझी निवड केली, मला पुरस्कारित केलं, मला सन्मान दिला. त्याबद्दल माजलगावच्या रोटरी क्लबचे मी मनापासून त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कानडे साहेब, लताताई जोशी असतील, इतर पदाधिकारी असतील, या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. तसेच मला हे काम करण्याची संधी केवळ माजी शिक्षक आमदार आदरणीय DK देशमुख साहेबांमुळे मिळालेली आहे. मला मिळालेला पुरस्कार माझे सर्व विद्यार्थी, माझे संस्थाचालक, आमचे प्रेरणास्थान DK देशमुख साहेब, तसेच माझे आई वडील, विशेषतः माझी आई श्रीमती स्वर्गीय शकुंतलाबाई राधाकिशन राठोड आणि माझे आजोबा बबनलालजी पापालालजी राठोड या सर्व आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, माझ्या आजी माजी विद्यार्थ्यांना, माझ्या मित्रांना, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सर्व परिचितांना मी हा पुरस्कार समर्पित करतो, अर्पण करतो. धन्यवाद. कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हटल्यानंतर आपल्या समोर येतं रयत शिक्षण संस्थेचं त्यांनी उभारलेलं जाळं. तसं पाहता आत्ताच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीर फार कमी आहेत. परंतु असंच एक कर्मवीर व्यक्तिमत्व ते म्हणजे माजी आमदार कर्मवीर DK देशमुख सर. आणि त्यांनी लावलेलं शिक्षणाचं रोपटं म्हणजे माजलगाव शहर. अत्यंत गुणी शिक्षक आमदार महोदयांनी घेतले. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कर्मवीर DK देशमुख सरांनी कधीच या ठिकाणी पैशाची लालसा ठेवली नाही. तर आपली शाळा उत्तम व्हावी, विद्यार्थ्यांना म्हणजे खास करून गोरगरिबांच्या लेकरांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि त्यांच्या संस्थेतील सर्वच शिक्षक अगदी मन लावून काम करतात. यातला एकही असा शिक्षक नाही की कमी आणि जास्त. ऑल इज द बेस्ट असंच काहीच म्हणावं लागेल. परंतु काम करत असताना
जेव्हा तुम्ही अगदी मनातून काम करता, त्या कामाची दखल काही माध्यमं घेतात, काही संस्था घेतात. कारण कोणीतरी लागतं पाठीवर हात ठेवून लढ म्हणणार. कर्मवीर माजी आमदार डी.के. देशमुख सर तर नेहमीच या ठिकाणी शिक्षकांच्या पाठीवर हात ठेवतातच, लढ म्हणतातच, नेहमी उभे असतात. परंतु आसपासच्या ज्या काही संस्था असतात त्यामध्ये खास करून मी रोटरी क्लबचा उल्लेख करेल. या रोटरी क्लबने माजलगावच्या आतापर्यंत नेशन बिल्डर अवॉर्ड देत असताना उत्तम शिक्षकांना हे अवॉर्ड दिले आहेत. याही वर्षी अगदी दरवर्षीप्रमाणे त्यांनी काही शिक्षकांना हे पुरस्कार घोषित केले आहेत. त्यात उल्लेखनीय नाव म्हणजे महात्मा फुले विद्यालयातील आदर्श शिक्षक, गणित विषयाचे आदर्श शिक्षक सन्माननीय गणेशजी राठोड सर. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. मला तुम्हाला विचारायला आवडेल की पुरस्कार फक्त घोषित झाला आणि सर्वदूर कौतुक होत आहे. हे कौतुक संस्थेने केलेलं आहे, सहकार्याने केलेलं आहे, माजलगाव वासियांनी केलेलं आहे, तुमचा जो काही मित्रपरिवार आहे त्यांनी केलेला आहे आणि तुमचे खास दैवत आजी आणि माझे विद्यार्थी सुद्धा. या पुरस्काराच्या अनुषंगाने एक गुरुजी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया, काय अभिप्राय, काय सांगाल? सर्वप्रथम मी या पुरस्कारासाठी सन्मानित झालो, ते कुणामुळे सन्मानित झालो यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेल. आमचे प्रेरणास्थान आपण माझ्या पाठीमागे छायाचित्रात पाहतच आहात. ज्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी, शिक्षक चळवळीसाठी 12 वर्ष विधान परिषदेमध्ये शिक्षकांचा एक बुलंद आवाज म्हणून कार्य करून सर्वसामान्य शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य केलेलं आहे. असे आमचे प्रेरणास्थान, आमच्या संस्थेचे कार्यवाह माजी शिक्षक आमदार आदरणीय श्री डी.के. देशमुख साहेब. जर माननीय साहेबांनी जर मला सहशिक्षक म्हणून या संस्थेत काम करण्याची संधी जर दिली नसती तर कदाचित मी आज या पुरस्कारासाठी प्राप्त झालो नसतो किंवा मला हा पुरस्कार मिळवता आला नसता. त्यामुळं यांचे सर्व श्रेय माझे आदरणीय सर्व संस्था चालक, सर्व सन्माननीय संचालक, माझे सर्व सहकारी, माझे विद्यार्थी, माझ्या विद्यालयातील प्रत्येक घटक यांना देऊ इच्छितो. आणि त्यासोबतच माझ्या उल्लेखनीय कार्याची ओळख आमचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री साळेगावकर सरांनी नेशन बिल्डर अवॉर्ड या पुरस्कारासाठी माजलगाव शहरातील विविध समस्यावर जे संस्था काम करतात, वेगवेगळ्या माध्यमातून पूरग्रस्त असेल, भूकंप असेल, अतिवृष्टी असेल किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये गोरगरिबांना, वंचितांना मदत करण्याचं कार्य करणारे जे एक मंडळ असतं रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी, या रोटरी क्लब ऑफ माजलगाव सिटी तर्फे मला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी रोटरीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो. दिवा कोठे लावावा, तर जिथं अंधार आहे तिथं दिवा लावावा. मला असं वाटतं की महात्मा फुले विद्यालयाच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं जीवन फुलवलेलं आहे आणि फुलवत आहात, नाही का? मला असं वाटतं की फुलवणे, बनवणे, घडवणे ही प्रक्रियाच फार मोठी आहे खरं तर. कारण एखादा विद्यार्थी जर बिघडला तर तो घातक असतो समाजाला, राष्ट्राला, आणि एखादा विद्यार्थी घडला तर त्याच्यापासून सगळ्यांचा फायदा होतो. तर समाजाला दिशा देणारे, समाजावर प्रेम करणारे चांगले विद्यार्थी, चांगले नागरिक तुम्ही घडवले सर. एक विचार असं वाटतं सर की तुमचा जो प्रवास आहे या शिक्षण क्षेत्रातला, अगदी त्याला काय म्हणूया आपण की चौफेर आहे, की फार कमी लोकांना जमतं की इंग्रजी पण जमतं, गणित पण जमतं, विज्ञान पण जमतं, सगळे विषय शिकवणारे, जमणारे गुरुजी, सगळ्या विषयावर, भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे राठोड सर. एक विचार असं वाटतं सर की काय नेमका प्रवास आहे जे आम्हाला ऐकायचं खरं सर. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीन. मला संधी कशी मिळाली. मला प्राध्यापक होण्याची इच्छा होती. माझे आजोबा प्राध्यापक असल्यामुळे मला वाटायचं आपणही प्राध्यापक व्हावं, परंतु काही गोष्टीत तडजोड करावी लागली. मी MSc B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवस दिंद्रोड येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालय, शार्दुलेश्वर शिक्षण संस्था, माजी आमदार मोहनरावजी सोळंके साहेब उर्फ काका यांच्या संस्थेमध्ये मी 5 वर्ष काम केलं. त्या ठिकाणी मुलींच्या शाळेमध्ये मला शिकवण्याची संधी मिळाली आणि तिथून मला
मुलींचं वागणं बोलणं ते किती प्रेमळ असतात, आई वडिलांना किती ते आपुलकीनं प्रेम देतात, मोठ्या भावाला बहिणीला कसं सांभाळून घेतात, हे घरातील कौटुंबिक वातावरणाची सुरुवात झाली. त्यानंतर रामेश्वर विद्यालय उमरी या ठिकाणी मी परत 2 वर्ष साहेबाच्या संस्थेतच काम केलं. परंतु माझ्या काही वैयक्तिक घरगुती अडचणीमुळं मला शार्दुलेश्वर शिक्षण संस्था माजी आमदार मोहनराव सोळंके साहेबांची सोडून मला या ठिकाणी नवविकास मंडळ माजलगाव संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय माजी शिक्षक आमदार आदरणीय डी.के. देशमुख साहेब सरांच्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि शहरी भाग असल्यामुळं मला थोडी जाण्या येण्याच्याही अडचणी होत्या ग्रामीण भागामध्ये, म्हणून मी या विद्यालयात मी रुजू झालो. आणि रुजू झाल्यानंतर जेव्हा मी या विद्यालयात आलो तर आमच्या विद्यालयाची विद्यार्थी संख्या साधारणतः 1,500 पर्यंत आहे. 5वी ते 10वीचे वर्ग होते. मला मुळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले. आम्ही सर्वजण 7-8 सहशिक्षक काम करायचो. तर काम करताना माणूस घडवण्याचं काम करणं हे आमच्या साहेबाच्या ध्येयाशी प्रेरणेशी निगडीत आहे. मी आजपर्यंत विद्यार्थी तर कुणीही घडवेल, पण आमच्या संस्था चालकांचं एक मत आहे की नुसते विद्यार्थी नाही घडवले पाहिजे, की माणूस घडवला पाहिजे. जीवनामध्ये तो भारताचा एक चांगला नागरिक असला पाहिजे. राज्याला राष्ट्राला त्याच्यापासून काहीतरी मिळवता आलं पाहिजे. देशाचं राज्याचं रक्षण करणारा, कुटुंबाला सांभाळणारा, त्या ठिकाणच्या परिसराची पूर्ण जाण असणारा एक सुजाण असा नागरिक तयार करण्याचं काम आपल्या हातून घडावं, एवढीच आमच्या साहेबांची माफक अपेक्षा होती. आणि मग आमच्या शाळेचा जो परिसर आहे तो थोडा स्लम एरिया आहे सर. त्या ठिकाणी जे लोक त्या परिसरात राहतात, सकाळी त्यांना कामाला जावं लागतं. त्यांचे आई वडील कष्टकरी आहेत, मेहनत करतात. सर्व धर्मीय विद्यार्थी आमच्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतात. आणि मग त्या पालकांना कदाचित लिहिता वाचता येत नाही, त्यांचे संपूर्ण पालक आम्ही होतो. आमच्या साहेबाच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांना कसं सांभाळावं, मुख्याध्यापकांचं पर्यवेक्षकांचं मार्गदर्शन, ज्येष्ठ शिक्षकांच्या सूचना, आम्ही एका विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जे विद्यार्थी कमकुवत आहेत, कमजोर आहेत, त्यांच्या काही आडी अडचणी आहेत का, त्यांना काही अडचण असेल तर ती सुद्धा सोडवण्यासाठी आम्ही संस्थेच्या आणि आमच्या माध्यमातून प्रयत्न करतो. सर, तुमचा मूळ विषय गणित खरं तर MSc मॅथ B.Ed नाही का, परंतु तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की अरे जर माणसाच्या मनामध्ये जर काही असेल द्यायची वृत्ती तो देऊ शकतो नाही का. मी तर एवढं म्हणेन की निश्चयाचे फळं तू काय म्हणे त्याची फळं. अगदी निश्चय जर केला की मला हे शिकवायचे, मला हे द्यायचे, तर देता येतं. फक्त देण्याची जाणत पाहिजे. तुम्ही इंग्रजी पण उत्तम शिकवता, मॅथ त्याहून उत्तम शिकवता आणि विज्ञान सुद्धा. आता हे 3 विषय जर अवघड शिकवले तर मराठी देखील शिकवायला काही अडचण नाही, हिंदी शिकवायला काही अडचण नाही, आणि इतिहास बोर्ड सुद्धा. सर, हे सगळ्यांना जमत नाही खरं तर. कारण बऱ्याच टाइम काय असतं की मी इंग्रजीचं आहे तर मी इंग्रजी शिकवणार, गणित येत नाही. गणितचं आहे तर गणित चांगलं शिकवतो मी, इंग्रजी जमत नाही. तुमच्या बाबतीमध्ये असं काय घडलं की तुम्हाला हे सगळं जमलं किंवा जमतं सुद्धा? सर, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक ग्रॅज्युएट हा हुशार असतो हे निश्चित खरं आहे. परंतु आपापली आवड असते, काम करण्याची इच्छा असते, आणि कधी कधी परिस्थिती निर्माण झालेली असते सर. आणि माझ्या बाबतीमध्ये मला वाटतं परिस्थितीला अनुसरून मला हे सगळ्या भूमिका पार पाडाव्या लागल्या. मग इंग्रजी विषय नसताना शिकवावं लागलं, त्यासाठी मी स्वतः संध्याकाळी अभ्यास करायचो, सकाळी मुलांना शिकवायचो. त्यामुळे आजपर्यंतही मला त्याच्यातले बारकावे, लहान सहान गोष्टी अतिशय उत्तम प्रकारे आठवतात. आणि मी आजही माझ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना हे देण्याचं काम करतो. सर, या विषयासोबतच मी नवीन होतो तेव्हा आपल्याकडे एक महाराष्ट्र छात्र सेना नावाचा सैनिकी प्रशिक्षणासारखा एक वर्ग, एक क्लास सुरू झाला होता. आणि सन्माननीय मुख्याध्यापकाने त्यासाठी माझी निवड केली आणि मला प्रशिक्षणाला पाठवलं. बीड या ठिकाणी आमचं 25 दिवसाचं प्रशिक्षण झाल्यानंतर मी विद्यालयामध्ये महाराष्ट्र छात्र सेनेच्या माध्यमातून मुलांना जवळपास 5 ते 6 वर्ष ती योजना चालू राहिली. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये. तर त्या योजनेमध्ये मग सकाळी दर रविवारी आमचा तास असायचा महाराष्ट्र छात्र सेनेचा, 2 तास, सकाळी 7 ते 9.
मग त्यामध्ये ड्रिलचे सर्व प्रकार, शिस्त, विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी भविष्यात लागू पडणार आहेत त्याचा आतापासून कशी तयारी करावी, शारीरिक श्रम कसे करावे, पुढच्या परीक्षेसाठी कसं तयार व्हावं याचं प्रशिक्षण आम्ही त्या विद्यार्थ्यांना देत होतो. सोबत मी MTS, NTS, गणित संबोध परीक्षा यांच्यासाठी काम करत होतो आणि माझे सर्व सहकारी इतके चांगले लाभले मला, मुख्याध्यापक, मार्गदर्शक, संस्था चालक, की सर मी इतकं जरी केलं असं तर मी काही नाविन्यपूर्ण केलेलं नाही असं मी समजतो. हे मुलांसाठी माझ्याकडून घडत गेलं, मुलांसाठी करण्याची एक संधी मिळाली आणि त्याचं मी सोनं करत गेलो असं मला वाटतं. बऱ्याच वेळा काय होतं की गुरुजी वर्गामध्ये येतात आणि विद्यार्थ्यांना विचारतात की आपण काल कुठं होतो म्हणजे ती ओळ तो पॅराग्राफ आठवत नाही. मग विद्यार्थ्यांना की सर आपण पान क्रमांक 36 वर होतो किंवा आपली ही ओळ सुरू आहे, अच्छा ठीक आहे तर आपण सुरुवात करूया. परंतु माझ्यासमोर बसलेले जे गुरुजी आहेत त्या गुरुजींना 1991 ला काय शिकवलं होतं, धडे कोणते होते ते आजही अगदी पाठ आहे, अगदी गणित पूर्ण पाठ आहे. पाठ. तर आम्हाला ऐकायचं असं की 1991 जो अभ्यासक्रम होता त्यातले बरेचसे लेसन तुम्हाला आजही आठवतात, कोणते कोणते लेसन होते? तर एक सरांनी प्रश्न विचारला म्हणून मी एक सांगतो की विषयाशिवाय जे शिकवलेलं असतं ते जास्त लक्षात राहतं असं माझं मत आहे. त्याची तयारी जास्त केली असते. हा, तिची तयारी झालेली असते. तर एक माझे काही ज्येष्ठ शिक्षक निवृत्त झालेले आहेत, काही विद्यार्थी निश्चित त्यांना आठवण येईल की मी सर इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न केला, खूप चांगलं शिकवलं असेल नसेल हे विद्यार्थी ठरवतील. पण त्या काळात एक इंग्रजीचं पुस्तक होतं, 35 मार्काचं ग्रामर, 35 मार्काचं प्रश्न उत्तर होते, 35 मार्काचं पत्रलेखन, भाषांतर वगैरे होतं. तर 17 पाठ होते, त्यामध्ये 10 धडे 7 कविता. तर द मॅजिक ऑफ 99 हा पहिला पाठ होता. शंकर अँड गौरी त्यातले पात्र होते. हंटिंग द मॅनिटर ऑफ कांडा होता. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड होता. द ग्रेट शिवाजी होता. अशी वेगवेगळे प्रकरण होते. गणिताचे जर म्हणलं तर आमची बहुपदी होती, पदावली होती, अपूर्णांकाचा गुणाकार होता, भागाकार होता, द्विमान संख्या होत्या, आलेख होते, जे आजही आहे. आणि माझा मुख्य विषय गणित आहे, त्यामुळे आम्ही गणितामध्ये जवळपास 4 ते 5 वेळा अभ्यासक्रम बदलला. बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा नवीन गणित येत असेल तर काही गोष्टी आम्हाला आमच्या ज्येष्ठ गणित शिक्षकांना विचारून शिकवाव्या लागत होत्या आणि आम्ही त्यात कधी कमीपणा मानला नाही की आमच्या ज्येष्ठ शिक्षकांना जाऊन विचारावं. आमच्या संस्थेमध्ये खूप ज्येष्ठ शिक्षक होते. सावंत सर होते आमचे, बाराते सर होते जिल्हा परिषदेला, मुळी सर होते आमचे. तर आम्ही या ज्येष्ठ शिक्षकांचं विद्यार्थ्यांसारखं मार्गदर्शन घ्यायचो आणि दुसऱ्या दिवशी मुलांसमोर जाऊन आम्ही व्यक्त व्हायचो. त्यामुळं आजही जर मी रजेवर गेलो, काही 2 दिवस जर मी सुट्टीवर असेल तर मुलं विचारतात सर काल का नाही. जेव्हा मन इतकं भरून येतं की ज्याची आपण कल्पना करू शकत नाही, की जर विद्यार्थी आपली आठवण करतो आणि गणितासारख्या शिक्षकाची जर आठवण करत असेल तर निश्चितच आमच्यासाठी तो समाधान. मला असं वाटतं की अवघड झाले सोपे, कारण विषय अवघड असतो पण तो सोपा करून शिकवायचा असतो. कारण विद्यार्थ्याचं जर मन आणि मनगट हे आपल्याला जर मजबूत करायचं असेल तर त्याला विषय समजला पाहिजे. विषय समजला की गुरुजी आवडतात, गुरुजी आवडले की शाळा आवडते आणि शाळा आवडली की त्याचं विश्व हे अगदी चांगलं होतं. सर जसं तुम्ही इंग्रजी शिकवलं तसं तुमचा आवडीचा विषय, तुमचा विषय गणित. इंग्रजीवर तर कमांड होती आहे परंतु तुम्ही गणित खूप चांगला शिकवला. मागच्या अनेक वर्षापासून या विषयाचं अध्यापन करताय. तर कितवी पासून कितवीपर्यंत अध्यापन करता, अध्यापन करण्याची पद्धत, लागलेले रिझल्ट, कमावलेलं नाव, मग ते सगळं सांगा. सर जेव्हा मुलगा 5वी ते 7वीला असतो दुसरे शिक्षक असतात माझे ज्युनियर सहकारी बंधू भगिनी, त्यांच्याकडून तो तयार होऊन आलेला असतो. पण खरी कसोटी होते 8वी 9वी 10वी आणि या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, पुढील शिक्षणासाठी, त्यांना वैद्यकीय शिक्षण असेल, अभियांत्रिकीचं शिक्षण असेल किंवा इतर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी जेव्हा आम्हाला तयार करायचं असतं त्यावेळेस आम्ही गट पाडतो. ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल त्यांना थोडं वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतो. ज्यांना इंजिनिअरिंग, गणिताची आवड आहे, पॉलिटेक्निक आहे, इतर क्षेत्रामध्ये अकाउंटमध्ये प्रवेश करायचा असेल त्यांच्याकडून गणिताचे सराव करण्यासाठी आम्ही त्यांचा जादा अभ्यास घेतो. त्यांना सराव संच सोडवायला देतो. त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा
काही काही उदाहरणं जी कठीण उदाहरणं असतात, की जी शाब्दिक उदाहरणं असतात, की ज्यांचे काही विश्लेषण करणं आवश्यक असतं, हे पुन्हा पुन्हा सोडून घेणं, जे सातत्याने तपासणं, त्यांच्या चुका लक्षात आणून देणं आणि नंतर विद्यार्थी होणं. समजा 10वीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर आम्ही जुलै महिन्यापासून आमचा शाळेचा वेळ आहे 7 ते 12, 12:30 पर्यंत आणि सायंकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये आम्ही कंप्लीट 1 तासभर घड्याळी 60 मिनिट दररोज एक विषयाचा जादा तास घेतो. आणि गेल्या 25 ते 30 वर्षापासून आमच्या संस्थेच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून हा उपक्रम आम्ही राबवतो. त्यामुळं गणित सारखा विषय असेल, इंग्रजी सारखा विषय असेल तर विद्यार्थ्यांना तो सोपा होतो. जे घटक सकाळी कळलेले नाहीत ते दुपारच्या तासामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याची विशेष तयारी करून देतो. आणि सर कितीतरी मुलं आजही असे आहेत की जे पैकीच्या पैकी गुण घेऊन आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत झालेले आहेत. सर टीका म्हणून नाही किंवा टिप्पणी म्हणून नाही, जे सहज मला जे वाटतं ते बोलतो. खात असताना जर काही अन्न चांगलं लागलं आपण जादा घेतो फक्त, नाही का, मागवून घेतो. परंतु काम करत असताना जादा कोणी करत नाही, जेवढं आहे तेवढं करतं. पण काही आपल्यासाठी जे शिक्षक असतात, गुणी शिक्षक, जे एक्स्ट्रा तास घेतात, तर आपण मराठीमध्ये काय म्हणतो की जादा तास. तर जादा तास घेण्याची मानसिकता नसते खरं, कारण एक तर वेळ ठरलेला असतो 10 ते 4 किंवा जे काय असेल ते. त्या वेळेनंतर शाळेत बसणं किंवा विद्यार्थ्यांना वेळ देणं हे फार आव्हान असतं, कारण एक ओढ असते घराची, नाही का, कारण घरी जायचं असतं आपल्याला लवकर. पण तुम्ही असं न करता मागच्या अनेक वर्षापासून गणित हा विषय आपल्या विद्यार्थ्यांना समजला पाहिजे यासाठी एक्स्ट्रा तास घेतात. सर घड्याळी 1 तास, नाही का, घड्याळी 1 तास. सर मला एक विचारावं वाटतं की या तासामुळे विद्यार्थ्यांना जर बेनिफिट होत असेल तर निश्चितपणे हा घेतलं पाहिजे आपण. आणि ते तुम्ही आतापर्यंत सिद्ध करून दाखवलं आहे. तर एवढं सगळं केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ट्युशन लावायची गरज पडत नाही. जर गुरुजी चांगलं घेत असेल तर त्यांच्याकडे पैसे नाही. साधारणतः तुमच्याकडे बसणारा जो विद्यार्थी आहे हा गरीब कुटुंबातला आहे, नाही का, त्याला ट्युशन लावण्याची गरज नाही. मग अशा विद्यार्थ्यांना घडवत असणं एक आव्हान असतं. असे जे विद्यार्थी आहेत सर, त्यांचे रिझल्ट काय आतापर्यंत आलेले आहेत? त्याबद्दल मी सांगेल, हे सर्व श्रेय तुम्ही जे मला सर परिश्रम करण्याचं, याचं सर्व श्रेय मी आमच्या साहेबांना दिलं. आमचे साहेब 11 वर्ष शिक्षक होते आणि नंतर त्यांनी सरकारी नोकरीचा त्या काळात त्या परिस्थितीत राजीनामा देऊन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्या काळात तुमच्यासाठी दैवत आहे, आमचं दैवत आहे सर. त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला खरा परिस्पर्श काय असतो हे जाणीव करून दिली. तर यांच्या प्रेरणेतून ते जेव्हा आमदार झाले तर त्या काळात नोकरी सोडून आमदारकी लढवणं, जिंकलं तर ठीक, पडले तर काय झालं असतं, पण पडणारच नव्हतं त्याची खात्री होती. कारण त्यांचं तेवढं नाव, तेवढा दबदबा होता, जनता शिक्षक त्यांच्या पाठीशी होते आणि ते निवडून आले. आणि या अशा देव माणसाकडून आम्ही प्रेरणा घेतली की जो माणूस आपल्याकडे फक्त बघून आपल्या गुणवत्तेवर त्यांनी काम करण्याची संधी दिली, त्यामुळे आमचा एक ना एक कर्मचारी अगदी मनापासून ज्यादा काम करतो. कुणीही कामाबद्दल कुठली कुचराई किंवा नाकर्तेपणा दाखवत नाही. ही आमची संपूर्ण प्रेरणा, ऊर्जा आमचे आदरणीय साहेब. सर निश्चितपणे ॲज अ मॅथ टीचर यू आर डुईंग युअर बेस्ट जॉब आणि आय सॅल्यूट यू. मी तुम्हाला सॅल्यूट करतो यासाठी की उत्तम काम करा, चांगलं काम करा. त्या चांगल्या कामाची दखल करून घ्यायला असतं आणि रोटरी क्लबने ही दखल घेतली आहे. अनेक विद्यार्थी घडवले, अनेक विद्यार्थी तुमचे अगदी विविध क्षेत्रामध्ये काम करतायत, नाव कमवत आहेत, शाळेचं नाव करतायत ते. आणि जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा गुरुजी मी तुमच्यामुळे घडलो बरं का, ही जी भावना असते ना, तो खरा मोठा पुरस्कार असतो, नाही का. सर आता आम्हाला ऐकायचं की असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बनती. कारण आई वडील चांगले तर मुलं चांगली. कारण मुलं म्हणजे काय, तर आई वडिलांची एक्झॅक्टली कार्बन कॉपी असतात, सावली असते. ज्या माता पित्याने तुम्हाला घडवलं त्यांच्याबद्दल सर, माझे आई वडील, माझे आजोबा, आजी आजोबा या सर्वांना मी दैवताप्रमाणे मानतो. मी जे घडलो, मला घडवण्यामध्ये माझ्या आजोबांचा खूप मोठा वाटा होता. माझे मोठे भाऊ MBBS डॉक्टर झाले सर, ते क्लास 1 अधिकारी होऊन रिटायर झाले. माझे आजोबा लहानपणापासून म्हणायचे की हा मुलगा निश्चित डॉक्टर होणार.
आणि मलाही म्हणायची की हा मला बोलण्याची सवय सर लहानपणापासून, त्यामुळे हा बडबड करतो हे शिक्षकच होईल किंवा प्राध्यापक होईल असं माझे आजोबांची भविष्याने खरी ठरली. आजोबांची कृपा आणि आई वडिलांची माया प्रेम इतकं चांगलं होतं. मला तर सगळ्यात जास्त आई बोला बोला सर. आईबद्दल मला जीवनामध्ये जास्तीत जास्त आईची खूप खूप आठवण राहील. आईमुळं मी माझं जीवन किती चांगलं करावं हे मी आणखीनही पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे आईची माया, आईची ममता, आईची बरोबरी कुणीही करणार नाही. आजोबा, आई, वडील खरं तर असं म्हणतात की कोणीच जन्माला पुरत नाही, ही फक्त शिदोरी असते. चूक आहे. आई आयुष्यभर आपण संतोष तरी ती आपल्या सोबत राहते. आई जन्माला पुरत नाही, परंतु आईचे विचार, आईचे संस्कार हे कायम आपल्या बरोबर असतात. सर मला एक सर विचारावं असं वाटतं की लहानपणी जे तुमचं जे आयुष्य होतं आई वडील आणि आजोबाच्या अवतीभोवती ते कसं होतं नाही? ते त्या काळात इतकं आनंददायी होतं सर की आता या सगळ्या सिमेंटचे रस्ते झाले, प्रगती झाली, चांगल्या गोष्टी आहेत, या होणारच आहेत. पण त्या काळात सकाळी सकाळी जेव्हा शेतकऱ्यांचे जनावर, गाई, म्हशी, शेळी, मेंढी जायचे आणि धुराळा उठायचा, तर आमचे वर्ग सारवायचे वर्ग होते सर. 1ली ते 4थीला आमचं जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण व्हायचं. माझं गावाला जिल्हा परिषद शाळेमध्ये, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नंबर 2, तर काही खोल्या सारवायच्या होत्या. तर तो सुगंध मातीचा आजही मनामध्ये जिवंत आहे. माझं इथपर्यंत तरी, नोकरीपर्यंत तरी मी पोहोचलो होतो. त्या काळात मला शिकवायला असणारे माझे गुरुजन, मला घडवणारे माझे सर्व शिक्षक, मला गल्लीत खेळणारे माझे मित्र, सवंगडी, सहकारी, परिसरात आमच्यावर वेळ प्रसंगी रागवणारे काही नागरिक, या सर्वांमुळे आम्ही घडत गेलो. आणि महत्वाचं म्हणजे मला सर पोहण्याचा खूप नाद होता. त्या काळात धरणं वगैरे नव्हती, तर थोडाही पाऊस पडला की नदीला पाणी यायचं. नदीला पाणी आलं की आम्ही आपलं 5-6 जणांचा ग्रुप होता, नदीला जायचं, मनसोक्त आंघोळी करायचो, पोहायचो आणि नंतर घरच्यांनी मारू नयेत म्हणून काहीतरी पळवाट शोधून घरी यायचो. माजलगाव नगरीमध्ये तुमचं बालपण गेलं आहे आणि याच शहरामध्ये, चांगल्या शहरामध्ये आपण अध्यापन करत आहात. सर भूतकाळ जेव्हा जेव्हा आठवतो, खरं तर एक अल्बम असतो होतं नाही का, आणि तो अल्बम फक्त आपल्याला माहीत असतो, त्याची पानं सुद्धा आपल्याला माहीत असतात. आणि मग आज या मुलाखतीच्या माध्यमातून एक एक पान आपण आज पाहत आहोत. आपण आईबद्दल जेव्हा बोलत असतो, खरं तर आई म्हणजे फार मोठं विश्व असतं की ज्या माऊलीने आपल्याला घडवलेलं असतं, संस्कार दिलेले असतात. तुमच्या आईचं नाव काय, आई कशी होती नेमकी, आणि ते विश्व कसं होतं, मग ते ऐकायचं फक्त आईबद्दल होतं. आईवर मी बोलून की आईवर बोलण्यासारखं खूप आहे, पण बोलूही शकणार नाही ही खरी अवस्था आहे. तिनं जे लळा लावला, तिनं जे प्रेम दिलं, तिनं जे मला घडवलं, ती मला, मी रागीट स्वभावाचा होतो सर लहानपणापासून. ती मला म्हणजे गणेश शांत बस, असं करायचं नाही, हे योग्य नाही. तर मी कुणाचंच ऐकत नव्हतो. फक्त आई जर काही म्हणली तर मग माझा नाईलाज व्हायचा आणि मग मला पर्याय नसायचा. तर मग मला जसा जसा मोठा होत गेलो, नोकरी लागली, सेवेत आलो, मला मुलं झाली माझी, तेव्हा मग आई किती खरी होती. काही आपल्या गोष्टी आहेत जुन्या, काही शास्त्रज्ञांच्या ह्यांच्या की एका शास्त्रज्ञाला ती चिठ्ठी लिहून दिली होती, तुझ्या मुलाला काही येत नाही, तिनं डब्बीत ठेवली आणि म्हणली तू खूप हुशार आहे. एडिसन नावाचा तो शास्त्रज्ञ होता, नावात आदल बदल माझ्याकडून होऊ शकतो. तर तो शास्त्रज्ञ मोठा झाल्यावरती म्हणजे 30 वर्षानंतर ही चिठ्ठी उघड, त्याला चिठ्ठी उघडलं, लिहिलं होतं ह्या मुलाला उद्यापासून शाळेत पाठवू नका. आणि तो विद्यार्थी शास्त्रज्ञ झाला, जगजेता झाला, जगभर त्यानं प्रसिद्धी मिळवली. तसंच काहीच अंश का होईना आपल्याला आपल्या आईमुळं कुठेतरी चांगलं घडण्याची, बनण्याची, कुठेतरी व्यक्त होण्याची, चांगल्या लोकांच्या संपर्कात काम करण्याची संधी मिळाली. आणि केवळ आईच्या प्रेरणेतून आपण हे सगळं करू शकलो, घडू शकलो, असं माझं मन आजही म्हणतं. आई दुधावरची साय असते, आई लेकरासाठी विश्व असते खरंच. आणि असं म्हणतात की या जगामध्ये धन दौलत ही खूप असेल नसेल माहित नाही, पण ज्या दिवशी आई निघून जाते तेव्हा त्या लेकराच्या आयुष्यामध्ये सगळं शून्य झालेलं असतं. अगदी आहे की नाही? आणि मला असं वाटतं की माणसाने एवढं चांगलं वागावं की आई अगं असो अगर नसो तिला अभिमान वाटला पाहिजे.
की माझं लेकरू चांगलं काहीतरी करते. एक विचार असं वाटतं की ज्या तिघांचा तुम्ही उल्लेख केला, आजोबा, आई आणि वडील, ही तिघं आता आहेत का? नाही, तिघही नाही. आता माझे आई वडील आजोबा जे सर्व या जगात नाही, त्यांचं देहावसन झाले, पण त्यांचे आशीर्वाद आजही माझ्या पाठीशी आहेत. ज्यांच्या प्रेरणेने हा प्रवास झाला आहे, की यांच्या आशीर्वादाने, आईसाठी तर अगदी तुमचा जीव आजही कासावीस होतो, नाही का? एक सर मला विश्वास वाटतं की नसतं असं कधी, पण तरी काल्पनिक थोडं घेऊया आपण. क्षणभरासाठी तुमची आई तुमच्या समोर आली तर आज आईला काय सांगाल? सगळं दाखवेल ना. आणि गंमत म्हणजे ती पत्राच्या घरात माझ्यासोबत जितकी समाधानी होती, तर हे ऐश्वर्य तिला दाखवू शकलो असतो मी. माझा आज साहेबामुळं, संस्थेमुळं, विद्यार्थ्यांमुळं, नोकरीमुळं मी आज आई स्वर्ग गाठण्याच्या तयारीत आहे आणि तुला त्या स्वर्गात नेऊन ठेवण्याची माझी इच्छा आहे. हे मग म्हणजे तात्पर्य काय की आई लेकरासाठी कायम हृदयामध्ये असते. तुमच्या आई असते. मला असं वाटतं की आज जिथून कुठून आई पाहत असेल की आईला अभिमान वाटत असेल की माझा गणेश, माझ्या आईला गर्व आहे. मला असं वाटतं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तुम्ही तुमच्या कार्यातनं, कर्मातनं, अध्यापनातनं तुम्ही दाखवून दिलं आहे की आपल्या वाट्याला आलेलं काम कोणतंही असो, प्रामाणिकपणे करा, चांगलं करा, की त्याच्यामुळे कुटुंबाचं, आई वडिलांचं नाव होतं, संस्थेचं नाव होतं आणि आपल्यासारखे शिक्षक आहेत म्हणूनच समाज टिकून आहे असं मला वाटतं. सर, एक विचारावं असं वाटतं की आता सेवानिवृत्तीचा पण कार्यकाळ जवळ आलेला आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवले आहेत, ज्या वेळेला समाजात फिरतात, गावात फिरतात, तर गाव तुमचंच आहे, शाळा तुमची आहे, ज्या वेळेला हे तुमचे विद्यार्थी भेटतात त्यावेळेला त्यांचा आणि तुमचा काय संवाद असतो? एक प्रसंग सांगेल सर तुम्हाला की आम्ही साहेबांसोबत काम करताना ज्या ठिकाणाहून आमच्या कार्याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली, तर तिथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेली मुलं आज वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. कोणी महापालिकेचा आयुक्त आहे, कोणी DYSP आहे, कोणी परदेशात जाऊन स्थायिक झालाय, काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत म्हणून कीर्ती गाजवत आहे. तर एक प्रसंग सांगतो सर. मी हिंगोलीहून, माझी बहीण आहे हिंगोलीला, तर मी हिंगोलीला गेलो होतो. श्रावण महिना होता, 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट. तर तिथं माझा विद्यार्थी DYSP म्हणून कार्यरत होता हे मला कळालं. तर मी आपलं भाऊजीची स्कूटी घेतली, तिथं गेलो भेटायला. तर नेमकं तो तिथं नव्हता. माननीय सिद्धेश्वर घोरे त्या विद्यार्थ्याचं नाव, आता ते मोठ्या पदावर आहेत, हा DYSP. माझ्या शुभेच्छा असतील, लवकरच ते SP वगैरे उच्च पदस्थ व्हावेत, आमच्या संस्थेचंही नाव होईल आणि त्याची कर्तबगारी पण दिसेल. तर मग त्याला तिथल्या त्याच्या सेवकांना फोन लावला, अरे साहेब तुमचा एक सर आले. मग ते मला बोलले, मला म्हणले सर माझी ड्युटी औंढ्याला आली म्हणले. आता ते श्रावण महिन्यात तिथं औंढ्याला गर्दा असतो, आज मी बंदोबस्ताला इकडे, तर तुम्ही जाताना औंढ्याला या म्हणले, आपण तिथं भेटू. मी विचार केला, बरं ठीक आहे पाहू. दुपारी मी माजलगावला येण्यासाठी बसमध्ये बसल्यावर मला लक्षात आलं, अरे आपल्याला सिद्धेश्वर बोलवलंय. मग मी तिथं उतरलो. तिथं गेलो, विचारलं तर ते एका पोलिसाला विचारलं, DYSP माणूस आहे. ते म्हणले साहेब आता रेस्ट करायला गेले. म्हणजे आतापर्यंत येतो होते, 1 तासभर झाला. म्हणजे डिस्प्यूट झाला. माझ्यासोबत एक दुसरा मित्र होता माझा, आमच्या सरांचा मुलगा. तो म्हणाला सर कुठं ओळख देत असतात का म्हणले DYSP हे लोक? म्हणलं नाही बघ. मग आम्हाला असं वाटलं होतं तो असल्यामुळे 10 मिनिटात दर्शन होईल, पण आम्हाला 2 तास रांगेतच थांबून दर्शन करावं लागेल. झालं कसं बस आमचं दर्शन. आणि मंदिर अगदी 10 फुटावर 20 फुटावर असं. त्या पायऱ्यावरून आम्ही जाताना आमचे भोरे साहेब तिथं येऊन बसलेले दिसले. मी त्याला दाखवले, त्यावर ते DYSP सर आले बसले. तर ते म्हणाला आता काय वेळ गेली म्हणून जाऊ दे, भेट तर होईल ना त्या मुलाची म्हणून. आम्ही दर्शन घेतलं ज्योतिर्लिंगाचं, बाहेर आलो. कुठं सांगत नाही सर, तो मुलगा मी गुणी सुशील. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाऊ लागलो त्यांनी लांबूनच मला पाहिलं. त्यानं उठून स्वतः माझं आदरातिथ्य केलं. त्याच्यासोबत 2-3 PSI होते. तितक्या समोर त्यानं आमचं व्यवस्थित मान सन्मान राखला. मी त्यांना म्हणू लागलो भोरे साहेब. तो म्हणला सर मी तुमच्यासाठी भोरे साहेब कधी झालो? तुम्ही माझे वर्ग शिक्षक आहात, गणिताचे शिक्षक आहात आणि तुम्ही मला सिद्धेश्वर म्हणा. म्हणून तुझे 3 PSI 10 कॉन्स्टेबल उभे, त्यांच्यासमोर तुला मी आले तुला कसं बोलणार? तर हे आमच्या साहेबाचं, आमच्या विद्यालयाचं, आमच्या विद्यार्थ्यांचं खरं एक कौशल्य आणि आम्ही दिलेले संस्कार
ते मी जरी त्याचा गुरु असलो, तो जरी DYSP असला तरी त्यानं माझा मान सन्मान राखला, आम्ही त्याचा मान सन्मान राखला. असाच तो मोठा हो, आज आणखी दुसरे मुलं मोठी होतील. हे असे अनेक प्रसंगच की सांगावेत किती. आमच्या जवळ 15 ते 20 मुलं MBBS डॉक्टर झाले, काही परदेशात गेले, काही परदेशात स्थायिक झाले, काही लॉ करून आज कोर्टामध्ये विविध समस्या सोडवत आहेत, काही नगरसेवक झाले, काही राजकारणामध्ये सक्रिय आहेत. वेळोवेळी आम्हाला भेटतात, विद्यालयात येतात, विद्यालयाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सर्व आमच्या साहेबाच्या संस्थेच्या संस्कारातून, शिस्तीतून आणि प्रेरणेतून घडत असतात. बस मैं उजाला वहाँ करना चाहता हूँ जहाँ अंधेरा है. कारण शिक्षकाचं कामच ते आहे की ज्याला काही येत नाही त्याला शिकवायचं आहे, ज्याला येते त्याला सर्वोत्तम द्यायचं आहे. आणि हे करत असताना काहीच नको, फक्त मला घडवायचं. अगदी मला असं वाटतं की मला द्यायचे, मला घडवायचे ही भावना जशी आईची असते तसेच ती भावना शिक्षकांची असते. आणि यासाठी मग आपले आई वडील चांगले असावे लागतात, कारण जे पेराव तेच उगवतं. गुरुजींच्या आईने चांगलं पेरलं, कारण धाकाने, प्रेमाने, मायेनं जी हाक मारायची गणेश, ही हाक नाही आजही कानात पुजते, परंतु तिचे शब्द, तिची प्रतिमा ही अगदी हृदयामध्ये खोलवर आहे. कारण मुलं म्हणजे काय असतात तर दुसरा आईचा जीव असतात ते. आणि गुरुजींनी आईचं, वडिलाचं, कुटुंबाचं नाव जाणाऱ्यांची काळजी घेतली. मी यासाठी म्हटलं कारण आपलं कुटुंब काय आहे, आपले संस्कार काय आहेत हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी बाब म्हणजे जी व्यक्ती आपल्याला संधी देते, कारण शिक्षण बऱ्याच लोकांचं असतं पण संधी मिळत नाही. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला संधी देते तर त्या व्यक्तीला आपण देवा समान मानलं पाहिजे, कारण ती व्यक्ती देवच असते. कर्मयोगी माजी आमदार DK देशमुख सरांची पारख केली. मला असं वाटतं की हिऱ्याची सुद्धा पारख करता आली पाहिजे. गुरुजींना संधी दिली आणि मागच्या अनेक वर्षापासून माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापनाचं उत्तम ते कार्य करत आहेत. आणि त्याच कार्याची पोचपावती म्हणून आज रोटरी क्लबने नेशन बिल्डर अवॉर्ड घोषित केला आहे. सर, तुम्हाला पुढील काळ सुद्धा अगदी चांगला जावा, चांगला आरोग्याचा जावा. आणि मला माहिती आहे की तुमच्यातला समाजसेवक, तुमच्यातला शिक्षक हा कधीही शांत बसणार नाही. तो सतत अगदी या समाजाला, विद्यार्थ्यांना काहीतरी देत राहणार आहे, कारण देणे ही आपली भूमिका आहे. निश्चितच आदर्श शिक्षक सन्माननीय राठोड गुरुजी, मी सर म्हणणार नाही, गुरुजी यांच्या साधला संवाद, यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.